श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 64। पैठणला गणपत मठात काही दिवस मुक्काम, भट्टोबासांची भेट। मग ते भक्तजन रिद्धपुरास आले, श्री प्रभूंचे दर्शन झाले, दंडोत घातले, श्रीचरणा लागले। तेव्हा भट्टोबासांना पाहिले। भट्टो, तुम्हाला सर्वज्ञांनी निरोप पाठविला आहे। भट्टोबासांना भीती वाटू लागली। सर्वज्ञ मला येथूनही दुसरीकडे जायला सांगतात की काय? उच्च श्वास टाकून म्हणाले, काय निरोप आहे तो सांगा। अहो, तुम्हाला सर्वज्ञांनी बोलवले आहे। सर्वज्ञ म्हणाले आम्ही तुमच्या भेटीसाठी उतावीळ झालो आहोत। मुक्काम करीत करीत पैठणला यावे असा निरोप ऐकला आणि भट्टोबासांना अतिशय आनंद झाला। तसेच भट्टोबास उठले, श्री प्रभूंना दंडोत घातले, श्रीचरणा लागले। जीजी, मला सर्वज्ञांनी बोलवले आहे, तरी जाऊ? श्री प्रभू म्हणाले, अहो मेला जाय म्हणे। मग दंडोत करून निघाले। बेलोऱ्याला मुक्काम केला। रस्त्यात भिक्षा मागून उभ्यानेच खाऊन पुढे चालत झोप यायला लागली तर एखाद्या झाडाची पारंबी धरून झोपेची स्तुती मिटवून तसेच प्रवास करीत रहाट गावाला आले। तेव्हा सर्वज्ञांचा मुक्काम गणपत मठात होता। सर्वज्ञांना सकाळचा पूजावसर झाला। सर्वज्ञ म्हणाले, आज वानरा येत आहे, त्याला सामोरे जावे लागेल हो। जेची येरे ठाई वरते तेची येरे ठाई वरते। तसेच सर्वज्ञ नदीच्या अरुंद प्रवाहाच्या ठिकाणी गेले, तेथे बसले। तेव्हा भट्टोबास रहाट गावाच्या रस्त्याने येत होते। चाल मंद झाली होती। सर्वज्ञ उठून सामोरे गेले। भट्टोबासांनी दंडोते घातले, दुःख करू लागले। त्यांच्याकडून उठवेना। सर्वज्ञ म्हणाले, हो उठा हो वानरे, आम्हाला श्रीमालिंगन द्या, आम्ही तुमच्या भेटीसाठी उतावीळ झालो आहोत। मग श्रीकराने धरून त्यांना उठविले, ते श्रीमालिंगन दिले। सर्वज्ञ आसनावर बसले। भट्टोबास त्यांच्या पुढे एक पाय पालथा घालून दुसऱ्या पायावर बसले व लहान मुलासारखे सुबदून रडू लागले। सर्वज्ञ म्हणाले, रडू नका हो वानरे, आता आम्ही तुम्हाला आमच्या जवळून केव्हाही पाठवणार नाही हो। दुःख नका करू। म्हणून सर्वज्ञांनी पाठीवर श्रीकर ठेवला। यावर सर्वज्ञांनी सीधे राहणे याचा दृष्टांत निरूपण केला। कोणी एकू राहो असे तो राज्यभ्रष्ट होय। तयाचा पाईक परिवार कोणी कोणाते ओढगे। शिंदे राणे ते सिंहासना वाचोनी कोणाते ओढगती ना, कोणाते जय जय शब्दी बोलविती ना, कोणाचे दिदले नेगेती, कोणाचे या हातातळी हात नोडविती। एकी परीचा उदम मात्र करुणी आपुले या कुटुंबाचा निर्वाह करुणी असती। मग तो रावो मागोता आपुल्या राज्यी बैसे। तयाचा पाईक परिवारू मागोता तया पासी आला एकुदी, तो सिंहासनी बैसला होता। तेने ऐसे पाहिले मग तेने म्हणितले, हा गा तुम्ही अवघे आले ती, आमचे सीधे राणे देखी जती ना, ते केई असती। मग ते सांगती, ते कोणाते ओढगती ना, कोणाचे या हातातळी हात नोडविती। एका परीचा उदम मात्र करुणी आपुले या कुटुंबाचा निर्वाह करुणी असती। मग तो रावो डोळी कारू पाठवुनी तया ते आणू धाडी। आपण सर्व दळेसी साऊ जाय, तया ते गाजत वाजत घेऊन ये। मग अर्ध राज्य देऊनी आपे नया समान करी। तसा अनुसरला भिक्षुक। परमेश्वर उदास झाल्यावर जीव देवतेचा आश्रय न धरता परमेश्वराचा वियोग दुःखाने त्यांचीच आठवण करीत राहिल्यास त्याला आपली मोक्षानुभूती देतात।
श्री गोपाळ कृष्ण भगवान की